नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 9 च्या मुलांसाठी ट्रिग्नोमेट्री हा लेसन घेऊन आलेलो आहे आणि आज लेक्चर नंबर 3 बघणार आहोत। या आधीचे 2 लेक्चर झालेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा जो टेबल आहे तोही ट्रिक्स वापरून कसा सोडवायचा याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। म्हणजे जर समजा cos 90 sin 90 च्या जर व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या असतील आणि त्या लक्षात राहत नसतील तर तो टेबल कसा बाहेर करायचा किंवा पाठ करायचा त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने क्लास 9 चे बाकीचेही लेसन आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनल वरती। जर तुम्हाला ते बघायचे असतील तर त्याची ही लिंक प्लेलिस्ट वाइज डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही चेक करा। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर आज आपण बघतोय प्रॅक्टिस सेट 8.2 त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे हे बघूया आपण। इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिवन ईच कॉलम। म्हणजे आपल्याला कॉलमचा असं एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन अशा 3 व्हॅल्यूज म्हणजे रेशोज दिलेले आहेत आणि त्यातल्या एका रेशोची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे आणि बाकीचे जे 2 रेशोज आहेत ते आपल्याला काय करायचे, फाइंड करायचे आहेत। पुढचा क्वेश्चन बघा, फाइंड द रिमेनिंग 2 रेशोज इन द कॉलम अँड कंप्लीट द टेबल। आता या ठिकाणी आपण टेबल लिहून घेतलेला नाहीये, फक्त एक एक क्वेश्चन जे आहेत ते आपण राईट करणार आहे आणि देन सॉल्व्ह करणार आहे। आता त्या टेबल मध्ये पहिला जो क्वेश्चन होता त्यामध्ये बघा cos थीटा इज इक्वल्स टू 35/37 ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला त्यावरून sin थीटा आणि tan थीटा या व्हॅल्यूज काय करायच्या, फाइंड आउट करायच्या आहेत। आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोचे काही फॉर्म्युलेज आहेत, त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर बघा पहिली गोष्ट आता cos थीटा दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला sin थीटा काढायचा आहे। तर sin आणि cos शी रिलेटेड असणारा फॉर्म्युला कुठला आहे आपला, तर sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू काय असतं, 1 हा आपला फॉर्म्युला आहे। म्हणजेच बघा लेट काय असणार आहे या ठिकाणी, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1। आता आपल्याला cos ची व्हॅल्यू दिलेली आहे, sin काढायचं आहे, त्यामुळे sin स्क्वेअर आपण ऍज इट इज तसंच लिहिणार आहे। म्हणजे sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय आहे बघा, 35/37 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1। आता या ठिकाणी बघा ही व्हॅल्यू प्लस होती, अपोजिट साइडला जाईल त्यावेळेला ती काय होणार आहे, मायनस होणार आहे। या पद्धतीमध्ये आपण 2 पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो। म्हणजेच कसं करणार आहे आपण, तर एक तर बघा 35 चा स्क्वेअर काढा, 37 चा स्क्वेअर करा आणि हे रॅशनलाइज करून काय करू शकता, फाइंड आउट करू शकता। म्हणजे डिनॉमिनेटर सेम करा आणि ते व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता। किंवा दुसरी आपण आयडेंटिटी यूज करू शकतो। आयडेंटिटी कुठली, आता 1 चा स्क्वेअर हा काय असतो, 1च असतो। म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल तर आपण काय घेतो बघा, a प्लस b आणि a मायनस b, म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये प्लस एका ब्रॅकेटमध्ये मायनस आणि डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो। म्हणजे ती एक सोपी मेथड आहे जेणेकरून तुम्हाला मल्टिप्लिकेशन करत बसायची गरज नाही। तर ते कसं करायचं बघा, या ठिकाणी sin स्क्वेअर थीटा तर इथं तसाच राहील। आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला आपण 37 चा स्क्वेअर आहे आणि इथं 35 चा स्क्वेअर आहे, इथं पण काय असणार आहे, 1 चा स्क्वेअर हा 1च असतो, बरोबर आहे। म्हणजे इथे आयडेंटिटी काय येईल बघा, 1 मायनस 35/37 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल 1 प्लस 35/37। कुठली आयडेंटिटी, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल तर a प्लस b आणि a मायनस b हे आपलं रिझन आहे आणि रिझन्स पण तेवढेच गरजेचे असतात लिहिण्यासाठी। आता या ठिकाणी बघा sin स्क्वेअर थीटा आहे इज इक्वल्स टू, डिनॉमिनेटर सेम आहेत का या ठिकाणी, तर नाही। एक काम करू आपण, इथे डिनॉमिनेटर सेम करू घेऊ। म्हणजे बघा 37 1 जा 37 मायनस 35/37। म्हणजे बघा ज्या वेळेला फ्रॅक्शन्स मध्ये ऍडिशन असेल आणि सबट्रॅक्शन मध्ये असेल त्यावेळेला डिनॉमिनेटर्स कसे सेम करायचे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन कशी करायची, डिवाइड आडव्या भागाकार पद्धतीने भागाकार कसा करायचा, हे सगळं आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत व्हिडिओज आणि ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकता। किंवा आपण स्पेशली लिंक ही दिलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, तिथेही तुम्ही चेक करा। तर इथं बघा मायनस होतं, डिनॉमिनेटर सेम करायचं होतं म्हणून 37 इथं मल्टिप्लाय केलं, हे मायनस तसेच राहिले, हे 35 आपण डिनॉमिनेटर तसंच, परत ब्रॅकेट आहे प्लसचा म्हणून 37 प्लस 35/37
ठीक आहे. 37 मायनस 35 म्हणजेच किती आले बघा या ठिकाणी 2 आले अपॉन 37. ठीक आहे, इंटू म्हणजे या ब्रॅकेट्स असतात त्या ब्रॅकेट्सच्या मध्ये काय असतं मल्टिप्लिकेशनचं सायन्स असतं. आता मल्टिप्लिकेशन केली तर या ठिकाणी बघा 7 आणि 5 12, ह्याच्याला 1 आले, 3 आणि 3 6 आणि 72 झाले अपॉन 37 आले. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 72 आहे. बरोबर आहे. 72 इंटू 2 जर केले तर किती होतात 4 आणि हे 144 अपॉन 37 इंटू 37 आले. बरोबर आहे. पण 144 हा कशाचा स्क्वेअर आहे आपला तर 12 चा स्क्वेअर. खाली काय आहे आपले 37 2 टाइम्स आहे त्यामुळे 2 टाइम्स. बरोबर. मग या ठिकाणी आपण काय करणार आहे आता टेकिंग स्क्वेअर रूट्स. ठीक आहे, म्हणजेच बघा साइन थिटा इज इक्वल्स टू 12 अपॉन 37 ही आपली आलेली आहे फर्स्ट व्हॅल्यू. बरोबर. आता टॅनचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. आता टॅनचं जे फॉर्म्युला आहे त्यात बघा टॅन थिटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आपला साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता यामध्ये बघा टॅन थिटा काढायचा आहे ज्या वेळेला टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे बघा या ठिकाणी 12 अपॉन 37. आता हे डिवाइड मध्ये आहे म्हणून डिवाइडचं साइन दिलंय या ठिकाणी. कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 35 अपॉन 37. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करतो म्हणजे डिवाइडचं कन्व्हर्जन मल्टिप्लिकेशन मध्ये करतो त्यावेळेला पुढचा जो फ्रॅक्शन असतो तो काय होतो न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला होतो. म्हणजे इथे आले बघा 12 अपॉन 37 इंटूचा साइन येणार आहे आणि हे दोन काय होणार आहे चेंज होणार आहेत म्हणजे 37 अपॉन 35. आडवा भागाकार पद्धत आलेली आहे. 37 ला 37 गेट कॅन्सल झालेले आहेत आणि या ठिकाणी टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आलेले आपले तर 12 अपॉन 35 आलेले आहेत. हे होती फर्स्ट व्हॅल्यू, या होती सेकंड. टेबल मधला सेकंड क्वेश्चन आहे. काय सांगितलेलं आहे बघा साइन थिटा दिलेला आहे, कॉस आणि टॅन आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड करायचं. म्हणजे मगाशी म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल मध्ये जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला होता तोच फॉर्म्युला आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं यूज करायचा आहे. म्हणजे लेट काय असणार आहे पहिला फॉर्म्युला आपला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. का तर साइनची व्हॅल्यू दिली आणि कॉसची काढायची आहे. बरोबर आहे. मगाशी कॉसची दिली होती साइनची काढायची होती. आता या ठिकाणी साइनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय आले 11 अपॉन 61 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. बरोबर. म्हणजेच काय झालं बघा कॉस स्क्वेअर थिटा इथंच राहिला. हा 11 अपॉन 61 चा स्क्वेअर होता तो तिकडे गेल्यानंतर काय झाला मायनस 11 चा स्क्वेअर अपॉन 61 चा स्क्वेअर झालेला आहे. बरोबर. आता परत एकदा डिनॉमिनेटर सेम करून घ्या किंवा काय करणार आहे आपण स्क्वेअरिंग करून ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकता किंवा आयडेंटिटी यूज करू शकता. म्हणजेच बघा या ठिकाणी परत एकदा आयडेंटिटी यूज केली आपण 1 मायनस 11 अपॉन 61 आणि दुसरा ब्रॅकेट येईल 1 अपॉन 11 अपॉन 61. बरोबर. कुठली आयडेंटिटी यूज केली तेही राईट करा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर ए प्लस बी आणि ए मायनस बी ही आपली काय आहे आयडेंटिटी आहे. बरोबर. परत एकदा एलसीएम काढून घेतलं ऍडिशन सबट्रॅक्शन केली फ्रॅक्शनची तर या बघा इथं बघा 61 वजा 61 मायनस 11 अपॉन 61 हा पहिला ब्रॅकेट आला. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पण 61 वजा 61 प्लस 11 अपॉन 61 ऍज इट इज तसेच. आता या ठिकाणी काय येईल बघा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इथं काय असणार आहे बघा दोघांची सबट्रॅक्शन केली तर इथं येणार आहे आपलं 0 आणि इथं आले 550 अपॉन 61 इंटू इथं काय असणार आहे आपले इथं आले 2 इथं आले 70 म्हणजे 72 आली. इथं आपण 61 आलेले आहे. बरोबर आहे. जर आता मल्टिप्लिकेशन जर करून लिहिलं तर बघा 5 2 जा 10 इथला एक 0 आहे ऑलरेडी कॅरी ओव्हर आला 6 7 जा 35 आणि एक 36 आलेले आहे आणि इथं 61 इंटू 61. आता 36 जो आहे म्हणजे 3600 जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे तर 60 चा स्क्वेअर आहे. का तर 6 6 जा 36 आणि 1 1 0 इथं आपण ऍड करू शकतो. म्हणजे कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 60 चा स्क्वेअर अपॉन 61 चा स्क्वेअर म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट काय असणार आहे मग कॉस थिटा इज इक्वल्स टू 60 अपॉन 61 असणार आहे. बरोबर आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काय काढायची आहे लेट टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतो फॉर्म्युला आपला
साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. आता टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटाची व्हॅल्यू किती दिली होती बघा, तर 11/61 डिवाइड घेतलं का, तर कॉस थिटा डिवाइड मध्ये होता, त्याची व्हॅल्यू किती आली होती आपली, तर 60/61 आली होती. त्याचं जे काय होतं, आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केला तर या ठिकाणी सोडवायला सोपं जातं आपल्याला, म्हणून मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स केल्यानंतर ह्या दोन टर्म काय होतात, न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला जातात, म्हणून इथे येईल आपलं 61/60, म्हणून हे गेट कॅन्सल झाले आणि टॅन थिटा इज इक्वल्स टू काय राहिले, 11 1 जा 11 आणि 60 1 जा 60, म्हणून 11/60 ही आलेली व्हॅल्यू. हे आहेत आपले आन्सर्स. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, टॅन थिटा इज इक्वल्स टू 1 दिलेला आहे आणि साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. तर यासाठी आपल्याला काय करायला लागेल, सुरुवात टॅन पासून करायला लागेल. म्हणजेच बघा टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं आपलं, तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा असतं, बरोबर आहे. टॅनची व्हॅल्यू किती आहे, 1 इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. पण आता बघा हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला जाईल आणि 1 जा म्हणजेच काय असणार आहे, तीच व्हॅल्यू येते. म्हणजेच इथं ठिकाणी काय येणार आहे आपलं, साइन थिटा इज इक्वल्स टू काय आलं, कॉस थिटा. नंबर 1 द्या, हे इकडे गेले मल्टिप्लाइडला आले, म्हणून इथं काय आले, नुसते कॉस थिटा आले, हा साइन थिटा इथंच राहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजेच बघा आता आपलं पुढचा फॉर्म्युला काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. पण आता साइनची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, कॉस आहे, किंवा कॉसची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, साइन आहे. या दोन्हीपैकी व्हॅल्यू त्यामध्ये जर सबस्टिट्यूट केल्या तर जर समजा कॉसची व्हॅल्यू इथं घातली आपण, म्हणजे साइनची व्हॅल्यू घातली कॉस, म्हणजे इथं झाले आपले कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 फ्रॉम फर्स्ट. ठीक आहे, कॉस स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर म्हणजे किती झाले, 2 कॉस स्क्वेअर झाले, बरोबर आहे, इज इक्वल्स टू 1. आता हा 2 जो होता मल्टिप्लाइडला आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइडला जाईल, म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1/2 आलेला आहे, बरोबर. म्हणून काय झालं बघा या ठिकाणी, तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1/2, म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट्स काय असणार आहे, कॉस थिटा इज इक्वल्स टू 1/√2 ही आपली पहिली व्हॅल्यू निघालेली आहे. आणि आपल्याला दिलेलं काय आहे, तर साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस थिटा आहे, म्हणजे दोघांच्या व्हॅल्यू ह्या काय असणार आहेत, 1/√2 असणार आहेत. हे कशावरून आलं आपलं, फ्रॉम फर्स्ट वरून आलं. ही होती आपली फर्स्ट मेथड. इन केस जर तुम्हाला दुसरी मेथड हवी असेल तर बघा या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला, तर टॅन थिटा इज इक्वल्स टू 1. पण टॅन कधी 1 असतो, ज्या वेळेला टॅन 45 असतो, म्हणजे थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री असेल त्यावेळेलाच हा काय असणार आहे, 1 असतो, बरोबर आहे. म्हणून आपण काय करू शकतो, cos 45 इज इक्वल्स टू, जर टेबल नुसार गेला तुम्ही तर टेबलमध्ये cos 45 ची व्हॅल्यू ही 1/√2 असते आणि sin 45 ऑल्सो काय असतं, तर 1/√2 असतं. म्हणून sin थिटा इज इक्वल्स टू 1/√2 अँड cos थिटा इज इक्वल्स टू 1/√2 ही एक मेथड आहे. टेबल मधला 4th क्वेश्चन आहे आपला, sin थिटा इज इक्वल्स टू 1/2, कॉस आणि टॅन आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे आहेत. तेच फॉर्म्युले आहेत, त्याच मेथड आहेत, त्याच पद्धतीने सोडवायचं या ठिकाणी. म्हणजेच बघा लेट sin थिटा इज इक्वल्स टू 1/2 दिलेला आहे. फॉर्म्युला काय आहे आपला, तर sin स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 आहे, बरोबर आहे. साइनची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. कॉस स्क्वेअर या ठिकाणी तसंच राहणार आहे, या ठिकाणी 1 आले, मायनस स्क्वेअरिंग केले 1/4 आली, बरोबर आहे. कारण 1 चा स्क्वेअर 1, 4 चा स्क्वेअर 4. ज्या मगाशी मेथड केली त्या मेथडनी केलाही तरी चालेल, या पद्धतीनेही केला तरी चालेल. आता या पद्धतीने केला तर या ठिकाणी बघा कॅल्क्युलेशन सोपे आहे, त्यामुळे या पद्धतीने केला तरी चालेल. 4 1 जा 4, या ठिकाणी 4 आले, -1/4 म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 3/4 आलेले, बरोबर आहे. पण आपल्याला कॉसची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहे, टेकिंग स्क्वेअर रूट्स. म्हणजेच काय आले बघा, कॉस थिटा इज इक्वल्स टू 3 चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे का, तर नाही माहित. म्हणजेच काय असणार आहे आपल्या या ठिकाणी, √3 असणार आहे आणि 4 चा स्क्वेअर रूट किती असतो, 2 असतो, म्हणून √3/2 हे आन्सर आलेलं आहे. आता टॅन थिटाची व्हॅल्यू काढताना टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं,
साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू साईनची व्हॅल्यू काय आहे बघा 1/2 डिवाइडेडचं साइन दिलेलं आहे इथं आहे आपलं √3/2. डिवाइडचं कन्व्हर्जन काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेला आणि डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे त्यामुळे हे 2 टू गेट कॅन्सल झाले. टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आले 1/√3 आले. टेबल मधला 5th क्वेश्चन बघतोय काय दिलेलं आहे cos थिटा इज इक्वल्स टू 1/√3 साइन थिटा आणि टॅन थिटाच्या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे काढायच्या आहेत. परत एकदा तेच फॉर्म्युला यूज करायचा आहे. लेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आता इथं कॉसची व्हॅल्यू दिली आहे त्यामुळे इथं कॉसची व्हॅल्यू टाकणार आहे आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस 1/√3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. आता हा प्लस होता अपोजिट साइडला झाल्यानंतर स्क्वेअर करून मायनस लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं आले साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस 1/√3 चा स्क्वेअर हा काय असतो तर 3 असतो आणि 1 चा स्क्वेअर हा काय असतो 1 असतो. इथं पॉझिटिव्ह होते तिकडच्या साईडला गेल्यानंतर निगेटिव्ह झालेले आहेत. डिनॉमिनेटर सेम करून घेतले तर या ठिकाणी 3 1 चा -1/3 आलेले आहे. म्हणून साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 2/3 आलेले आहेत आणि आपल्याला साइनची व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण काय करणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट लिहिणार आहे. म्हणजेच काय असणार आहे बघा तर साइन थिटा इज इक्वल्स टू √2/3 हे आपलं काय असणार आहे आन्सर असणार आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय टॅन थिटा काढायचंय. टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं परत एकदा साइन थिटा अपॉन कॉस थिटा. एक ठराविक 2च फॉर्म्युले आहेत जे तुम्ही या एक्सरसाइज मध्ये वापरलेले आहेत. पहिला तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. दुसरा टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू कॉस साइनची व्हॅल्यू काय आली होती आपली तर √2/√3 डिवायडेड बाय कॉसची व्हॅल्यू काय होती तर 1/√3 होती, बरोबर आहे. म्हणून √2/√3 इंटू म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये कन्व्हर्जन केलं तर डिनॉमिनेटर न्यूमरेटरला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. परत एकदा सेम टर्म्स न्यूमरेटर डिनॉमिनेटर्स मध्ये आहेत त्यामुळे गेट कॅन्सल झाल्या आणि राहिले फक्त √2. टॅन थिटा इज इक्वल्स टू रूट. टेबल मधला 6th क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला तर 21/20 दिलेला आहे आणि साइन थिटा आणि कॉस थिटा काय करायचे काढायचा आहे. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे क्वेश्चन हा पण इझी आहे त्यामुळे थोडंसं लक्ष द्या जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता या ठिकाणी बघा टॅन थिटाचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो आपला तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर आहे. पण आता टॅन थिटा इज इक्वल्स टू किती आहे इथं 21/20 बरोबर आहे इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता या ठिकाणी आपल्याला ना साइन थिटाची व्हॅल्यू निघणार आहे ना कॉस थिटाची व्हॅल्यू निघणार आहे त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 हा फॉर्म्युला यूज करून मगच आपल्याला एका गुणाची तर म्हणजे साइनची किंवा कॉसची व्हॅल्यू काढायला लागेल. म्हणजेच बघा आता हा कॉस थिटा जो होता इथं डिवाइड मध्ये होता तो इकडे आल्यानंतर काय होईल मल्टिप्लाइडला जाईल. म्हणजेच कॉस थिटा इंटू 21/20 इज इक्वल्स टू साइन थिटा. म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा या ठिकाणी तर साइन थिटा इज इक्वल्स टू 21/20 कॉस थिटा नंबर 1 द्या. ठीक आहे. आता फॉर्म्युला कुठला आपला लेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 आहे, बरोबर आहे. पण साइनची व्हॅल्यू जी आहे ती काय आहे ही होल व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. मग ती पूर्ण टाकायला लागेल आपल्याला. म्हणजेच 21/20 cos थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता या ठिकाणीच आपल्याला सॉल्व्ह करायला लागणार आहे का तर लाईक टर्म्स जसं की cos स्क्वेअर आणि इथे पण cos स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर येईल, बरोबर आहे. म्हणजे आधी आपण काय करून घेऊया स्क्वेअरिंग करून घेतले तर 21 चा स्क्वेअर हा 441/20 चा स्क्वेअर हा काय असतो 400 cos चा वर्ग cos स्क्वेअर प्लस इथं पण cos स्क्वेअर इज इक्वल्स टू 1. पण या ठिकाणी बघा इथं डिनॉमिनेटर आहे या ठिकाणी डिनॉमिनेटर नाहीये म्हणजे परत एकदा एलसीएम काढायला लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल आणि मग देन ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते, बरोबर आहे. म्हणजे हा 441 cos स्क्वेअर थीटा प्लस हा 4 जो 100 आहे त्या 400 ने याला मल्टिप्लाइड केलं तर 400 cos स्क्वेअर थीटा अपॉन काय असणार आहे या ठिकाणी बघा 400 इज इक्वल्स टू 1, बरोबर आहे.
आता बघा, जर ह्या दोघांची ऍडिशन केली, लाईक टर्म्स आहेत ना, आता कॉस स्क्वेअर आहे तिथे एक्स कन्सिडर करा. एक्स कन्सिडर केला तर 441 एक्स प्लस 400 एक्स असेल तर काय करतो आपण, ऍडिशन करतो आणि जी लाईक टर्म्स आहे, व्हेरिएबल आहे तो ऍज इट इज तसाच लिहितो. म्हणजे या ठिकाणी हा कॉस स्क्वेअर तसाच राहणार आहे, अपॉन मधले हे 400 तसेच राहणार आहेत आणि या दोघांची ऍडिशन केली तर या ठिकाणी बघा 841 आलेले आहेत इज इक्वल्स टू 1. आता बघा, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 इंटू, जेव्हा डिनॉमिनेटर मधला नंबर जातो त्यावेळेला मल्टिप्लायडला जातो आणि मल्टिप्लायड जे वरचा जो नंबर असतो तो काय होतो, डिवाइड मध्ये जातो. म्हणजेच या ठिकाणी काय आलेले आहेत बघा आपले, तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 400 अपॉन 841 आले. बरोबर आहे. आता याचा काय करणार आहे आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. ठीक आहे, म्हणजेच काय आले बघा, कॉस थिटा इज इक्वल्स टू 400 कशाचा स्क्वेअर आहे आपला, 20 चा, आणि 841 कशाचा आहे तर 29 चा. म्हणजे इथं आले आपले 20 अपॉन 29. ही आपली एक व्हॅल्यू निघालेली आहे. आपल्याला अजून सेकंड म्हणजे साइनची काढायची. फ्रॉम फर्स्ट काय असणार आहे बघा, साइन थिटा इज इक्वल्स टू काय आहे बघा इथं, 21 अपॉन 20 इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू काय आली बघा इथं, तर 20 अपॉन 29. परत एकदा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा जो नंबर होता तो काय झालेला आहे, गेट कॅन्सल झालेला आहे आणि राहिले काय तर साइन थिटा इज इक्वल्स टू 21 अपॉन 29. हे दोन आहेत आपले फायनल आन्सर. 7th क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, tan थिटा इज इक्वल्स टू 8 अपॉन 15, साइन थिटा इज इक्वल्स टू काढायचं आहे, कॉस थिटा काढायचं आहे. जसं आपण 6th क्वेश्चन सॉल्व्ह केला होता सेम त्याच पद्धतीने हाही क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे बघा, पहिल्यांदा tan थिटा इज इक्वल्स टू काय असणार आहे इथं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे. tan थिटाची व्हॅल्यू काय दिली आहे, 8 अपॉन 15 इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हा कॉस थिटा डिवाइड मध्ये होता, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाइडला जाईल. म्हणजे 8 अपॉन 15 कॉस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा. म्हणजेच आपण लिहू शकतो साइन थिटा इज इक्वल्स टू 8 अपॉन 15 कॉस थिटा. नंबर 1 द्या. ठीक आहे. आता आपल्याला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी वापरायला लागेल. म्हणजेच लेट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आता साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय आहे बघा इथं, तर 8 अपॉन 15 कॉस स्क्वेअर म्हणजे कॉस थिटा होल ब्रॅकेट स्क्वेअर घेऊया या ठिकाणी फर्स्ट, आणि इथं आले कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. स्क्वेअरिंग केलं बोथ साइडचं तर 8 8 जा 64 होतात आणि 5 चा म्हणजे 15 चा स्क्वेअर 225 कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. परत एकदा एलसीएम म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. म्हणजे इथे येणार आहे आपलं 64 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 225 कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 225 इज इक्वल्स टू 1. आता बघा दोघांची जर ऍडिशन केली, आता 64 प्लस 225 म्हणजे किती आले बघा, 5 प्लस 4 9 आलेले आहेत. इथं किती आलेले आहेत आपले 8 आलेले, इथं 2 आलेले. इथं होते कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 225 इज इक्वल्स टू 1. आता हे सगळं तिकडे गेल्या टर्म म्हणजेच काय झाल्या, कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 225 अपॉन 289 झालेले आहेत. आता आपल्याला कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू निघालेली आहे, पण आपल्याला हवी आहे कशाची, कॉसची पाहिजे. म्हणून परत एकदा टेकिंग स्क्वेअर रूट. म्हणजेच बघा कॉस थिटा इज इक्वल्स टू, हा कितीचा स्क्वेअर आहे 15चा आणि हा कितीचा आहे आपला तर 17चा स्क्वेअर आहे. म्हणून आले कॉसची व्हॅल्यू आली. पण आपल्याला फाइंड कशाची करायची आहे तर साइनची पण व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड करायची आहे. म्हणून फ्रॉम फर्स्ट काय आहे फर्स्ट आपलं तर साइन थिटा इज इक्वल्स टू 8 अपॉन 15 इंटू कॉस थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू आहे या ठिकाणी 15 अपॉन 17. 15 15 गेट कॅन्सल, राहिले फक्त साइन थिटा इज इक्वल्स टू 8 अपॉन 17. हे आहे आन्सर. 8th क्वेश्चन आहे टेबल मधला आपला, साइन थिटा इज इक्वल्स टू 3 अपॉन 5 कॉस आणि टॅनच्या व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. आता या ठिकाणी बघा आणखी दुसरी गोष्ट, मुलांना असं वाटतं टेबल दिलाय म्हणजे आपल्याला डायरेक्ट आन्सर तिथे फिलअप करायचे, तर तसं नाहीये. त्या ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल पूर्णपणे सॉल्व्ह करावे लागतात आणि देन त्याच्यानंतरच आपल्याला ते टेबल काय करावे लागतात, फिल करावे लागतात. आता बघा इथं साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे 3 अपॉन 5 आहे, कॉस आणि टॅन काढायचा आहे. आता फॉर्म्युला कुठला वापरणार आहे पहिल्यांदा आपण तर साइन स्क्वेअर थिटा
प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आणि हे जे फॉर्म्युलेज आहेत ते प्रत्येक वेळेला तुम्हाला लिहायचे आहेत, कारण जर तुम्ही हे फॉर्म्युले नाही लिहिले तर ते गणितात जी सिस्टमॅटिक असते ती पूर्ण होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, फॉर्म्युले प्रत्येक वेळेला लिहिल्याने तुमचे काय होतात, बाहेर होतात आणि तुम्हाला ते काय होतात, लक्षात राहतात. त्याच्यामुळे तुम्ही इझिली ट्रिग्नोमेट्री सॉल्व्ह करू शकता. तर बघा या ठिकाणी साइनची व्हॅल्यू होती आपली 3/5 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. आता हा कॉस स्क्वेअर थिटा इथंच राहणार आहे. आता इज इक्वल्स टू 1 स्क्वेअर केला, 3 चा स्क्वेअर काय आला -9/25. मायनस काय आला, तर या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्म्स होत्या, अपोजिट साइडला गेल्यानंतर काय झालेले, मायनस झालेले आहेत. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 25 × 25 -9/25. म्हणून कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू, सबस्ट्रॅक्शन केली, 15 मधून हे गेले, किती राहिले, 6 राहिले, कॅरी ओव्हर 116/25 राहिले. बरोबर आहे. परत एकदा काय करणार आहे आपण, टेकिंग स्क्वेअर रूट. ह्या स्टेप्स पण महत्वाच्या आहेत. म्हणून कॉस थिटा इज इक्वल्स टू 16 कशाचा स्क्वेअर आहे आपला, 4चा, आणि 25 हा कशाचा आहे, 5चा, म्हणून 4/5 आलेले. पण आपल्याला अजून कशाची काढायचे, तर टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणून टॅन थिटा इज इक्वल्स टू, साइनची व्हॅल्यू काय आहे बघा या ठिकाणी 3/5. बरोबर आहे. डिवायडेशनचं साइन असणार आहे या ठिकाणी. कॉसची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 4/5. परत याचा रेसिप्रोकल केला, मल्टिप्लिकेशन मध्ये कन्व्हर्जन केलं तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला न्यूमरेटर येतो आणि हे गेट कॅन्सल झालं. टॅन थिटा इज इक्वल्स टू 3/4 आलं. आता या ठिकाणी बघा टॅन थिटा इज इक्वल्स टू 1/2√2 दिलेले आहे आणि साइन आणि कॉसची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी काढणार आपण, मगाशी जे फॉर्म्युले वापरले तेच यूज करायचे. त्या ठिकाणी टॅन थिटा दिलेला आहे म्हणून आपण काय करणार आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा घेणार आहे. हे गणित आपण मला वाटतं 6 आणि 7च्या पद्धतीने या ठिकाणी सोडवणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी बघा 1/2√2 इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस. कॉस थिटा डिवाइड मध्ये होतं, या ठिकाणी आल्यावर मल्टिप्लाइडला जाईल. म्हणजे काय येईल बघा, आपले साइन थिटा हे जे होते या साईडला लिहिलेले आहेत आणि हा कॉस थिटा इथं 1/2√2 इंटू कॉस थिटा नंबर 1 दिली. बरोबर आहे. आता दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय आहे आपला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. साइनची व्हॅल्यू ही होल व्हॅल्यू या ठिकाणी टाकणार आहे. म्हणजेच बघा 1/2√2 cos theta होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. स्क्वेअर केला, ज्या वेळेला आपण 2√2चा स्क्वेअर करतो तर 2चा स्क्वेअर हा 4 असतो आणि √2चा स्क्वेअर हा काय असतो, 2 असतो. म्हणजे 4 2 किती आले या ठिकाणी, 8 येतात. म्हणून इथे येणार आहे 1/8 cos स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. परत एकदा डिनॉमिनेटर सेम करावं लागेल आपल्याला. म्हणून cos स्क्वेअर थिटा प्लस 8 cos स्क्वेअर थिटा अपॉन 8 इज इक्वल्स टू 1. इथं काय नव्हतं त्यावेळेला काय असतं, 1 असतं. म्हणजे 1 + 8 किती झाले आपले, 9. म्हणून 9 cos स्क्वेअर थिटा अपॉन 8 इज इक्वल्स टू 1. देअरफॉर cos स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 8 मल्टिप्लाइडला जाईल, 9 डिवाइड मध्ये येईल. टेकिंग स्क्वेअर रूट. काय असणार आहे बघा इथं, cos थिटा इज इक्वल्स टू 8 चं ज्या वेळेला स्क्वेअर रूट फाइंड करतो आपण आताच इथं बघितलं बघा 2√2. का तर √8 म्हणजेच काय असतं आपलं, तर 4 2 जा 8 होतं आणि 4 चा स्क्वेअर रूट काय असतो, 2 असतो. म्हणून 2√2. म्हणून इथे येणार आहे आपले 2√2/3. बरोबर आहे का, तर 9 चा स्क्वेअर रूट हा काय असतो, 3 असतो. बरोबर आहे. आता पुढची स्टेप काय आहे बघा या ठिकाणी, तर टॅन थिटा साइन थिटा काढायचं आहे आपल्याला. म्हणून फ्रॉम फर्स्ट काय असणार आहे इथं, साइन थिटा इज इक्वल्स टू 1/2√2 इंटू कॉस थिटा होतं. म्हणजेच 1/2√2 इंटू कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, 2√2/3. न्यूमरेटर डिनॉमिनेटर गेट कॅन्सल. म्हणजे साइन थिटा इज इक्वल्स टू 1/3 आलेलं आहे. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आता आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, म्हणजे आपल्याला ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फाइंड करायच्या आहेत. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा आपला, 5 sin 30 प्लस 3 tan 45
याची जी व्हॅल्यू काय येईल म्हणजे हे सॉल्व्ह करून काय आन्सर येईल ते आपल्याला फाइंड करायचंय। पण यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा जो टेबल आहे तो लागतो आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। शॉर्टकटनी तो टेबल कसा लक्षात ठेवायचा किंवा ट्रिक्स वापरून तो टेबल कसा तयार करायचा ते, बरोबर आहे। आता बघूया sin 30 ची व्हॅल्यू काय असते या ठिकाणी। sin 30 इज इक्वल्स टू 1/2 असतं त्या टेबल वाईज, बरोबर आहे। आणि tan 45 हा काय असतो तर 1 असतो, म्हणून या व्हॅल्यू काय करणार आहे आपण या इक्वेशन मध्ये टाकणार आहे। म्हणजेच बघा 5 इंटू sin 30 किती आहे 1/2 प्लस 3 इंटू tan 45 किती आहे 1 आहे, म्हणून तो आला। म्हणजे ब्रॅकेट टाका म्हणजे सॉल्व्ह करायला इझी जाईल, बरोबर आहे। या ठिकाणी आता बॉडमॉस रूल वापरावा लागेल तुम्हाला, आणि बॉडमॉस रूल कसा वापरायचा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ते तुम्ही बघू शकता। आता या ठिकाणी तर आपल्याला डेसिमल पॉईंट किंवा फ्रॅक्शनची मल्टिप्लिकेशन्स आहे आणि ती कशी करायची तेही आपण लिंक मध्ये दिलेले आहे। गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज आपण त्या प्लेलिस्ट मध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमचा गणिताचा जो बेस आहे म्हणजे पाया म्हणतो आपण तो पक्का होऊ शकतो, बरोबर आहे। आता हे जर सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी डिनॉमिनेटर 1 आहे, म्हणजे न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस साइन आहे, 3 1 जा 3, दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत का तर नाही, इथं 1 असतं ज्यावेळेला काही नसतं। क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी 5 प्लस 3 2 जा किती झाले 6/2, म्हणजे किती आले बघा 11/2, हे आहे याचं आन्सर, ठीक आहे। आता या ठिकाणी बघा आपल्याला tan 60 आहे, बरोबर आहे। tan 60 किती असतो आपला √3 असतो आणि sin 60 हा काय असतो तर √3/2 असतो। या व्हॅल्यू आता आपण काय करणार आहे या इक्वेशन मध्ये टाकणार आहे, म्हणजे काय होईल बघा 4/5 इंटू, आता इथे tan स्क्वेअर 60 आहे त्यामुळे √3 चा स्क्वेअर असणार आहे, प्लस याला ब्रॅकेट टाका, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3 इंटू साइन स्क्वेअर 60 आहे म्हणजेच √3/2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे। हा ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेट सोडवून घेऊया पहिल्यांदा, म्हणजेच काय होईल बघा इथं 4/5 राहणार आहे, √3 चा स्क्वेअर हा काय असतो 3 चा असतो, मी मगाशी सांगितलेलं आहे, प्लस 3 इंटू √3 चा स्क्वेअर 3 आला आणि 2 चा स्क्वेअर हा काय असणार आहे 4 असणार आहे, बरोबर आहे। आता जर सॉल्व्ह केलं तर इथं बघा ब्रॅकेट म्हणजे न्यूमरेटर 4 3 जा 12 आणि 5 तसेच राहतील का तर 5 1 जा 5 असणार आहे, तर न्यूमरेटर 1 असतो, डिनॉमिनेटर 1 असतो, प्लस 3 3 जा 9 आणि 4 1 जा 4। परत एकदा एलसीएम काढावा लागेल। एलसीएम कसा काढायचा हे जर तुम्हाला माहित नसेल तर गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये आपण ते व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत किंवा त्याची सेपरेट ही लिंक देऊया डिस्क्रिप्शन मध्ये, ते तुम्ही बघून घ्या। इथं बघा इथे येणार आहे आपले क्रॉस मल्टिप्लिकेशन ही करू शकता, इथे येणार आहे 9 5 जा अपॉन 5 4 जा, 12 4 जा किती होतात 48 प्लस 9 5 जा 45 अपॉन किती असणार आहे 4 5 जा 20 इज इक्वल्स टू 8 प्लस 5 किती झाले 13, कॅरी ओव्हर आलेले, 4 प्लस 4 8 प्लस 1 9 9/93/20 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे। थर्ड वन क्वेश्चन बघा काय दिलेले, सेकंड मधलं थर्ड, 2 sin 30 प्लस cos 0 प्लस 3 sin 90 दिलेले, या आपल्या टेबल मधल्या व्हॅल्यूज आहेत। sin 30 हा काय असतो 1/2 असतो, cos 0 1 असतो आणि sin 90 काय असतो 1 असतो, ते आपण काय करणार आहे वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे। म्हणजेच बघा या ठिकाणी 2 sin 30 म्हणजेच किती आले इथं 1/2 प्लस cos 0 किती आहे 1 आहे, ब्रॅकेट टाका सोडवायला इझी जाईल, प्लस यात काय नाहीये त्यामुळे सिंपल तसेच राहतील, 3 इंटू 9 किती आहे 90 sin 90 1 आहे, बरोबर। सॉल्व्ह केलं डिनॉमिनेटर न्यूमरेटर होता गेट कॅन्सल झालं, राहिले फक्त 1 प्लस 1 प्लस 3 1 जा 3, बरोबर, म्हणजेच 1 प्लस 1 2 झाले आणि हे 5, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे 5 असणार आहे। फोर्थ वन बघा tan 60 अपॉन sin 60 प्लस cos 60 दिलेले, बरोबर आहे, आणि आपल्याला tan 60 ची व्हॅल्यू काय असते √3, sin 60 √3/2 आणि cos 60 1/2 आहे। या व्हॅल्यू आपण काय करणार आहे वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आहे। म्हणजेच बघा tan 60 किती आहे इथं तर √3 अपॉन, बरोबर आहे, sin 60 किती आहे √3/2 प्लस cos 60 किती आहे 1/2, म्हणजे पहिल्यांदा जो डिनॉमिनेटर आहे ते सॉल्व्ह करून घ्या म्हणजे सोडवायला इझी जाईल। हे √3 तसेच राहतील, इथे बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे येताना काय येईल √3 प्लस 1/2 येणार आहे, बरोबर आहे। त्याच्यामुळे आता बघा ज्या वेळेला आपण डिवाइड मध्ये नंबर्स असतो तो रेसिप्रोकलला जातो त्यावेळेला काय होतं तर 2√3/1 प्लस √3 किंवा √3 प्लस 1 या पद्धतीने ही राईट करू शकतो, हे आहे याचं आन्सर। या ठिकाणी बघा
कॉस स्क्वेअर 45 प्लस साइन स्क्वेअर 30, फिफ्थ वन एक्झाम्पल आहे आपलं. तर टेबल मधल्या व्हॅल्यू आहेत आपल्या कॉस 45 ची 1/√2 आणि साइन 30 ची 1/2 दिलेली आहे, बरोबर. म्हणजे त्या सबस्टिट्यूट केल्या तर या ठिकाणी बघा कॉस स्क्वेअर 45 आहे, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे आपला स्क्वेअर होणार आहे, प्लस साइन स्क्वेअर 30 आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे 1/2 चा स्क्वेअर होणार आहे, इज इक्वल्स टू आपल्याला काढायचं आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आता स्क्वेअर केला तर 1/√2 चा स्क्वेअर काय असतो तर 2 असतो, बरोबर आहे. प्लस 1/2 चा स्क्वेअर केला तर इथं काय असणार आहे 1/4 असणार आहे, बरोबर आहे. आता 2 आणि 4 चा एलसीएम काढला तर किती असतो 4 असतो, म्हणून या नंबरला आपल्याला काय करावं लागेल 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणून 2 + 1/4 असणार आहे, म्हणून आले आपले 3/4. हे काय असणार आहे याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट बघा आपला सिक्स्थ वन cos 60 into cos 30 plus sin 60 into sin 30 डिग्री दिलेले, बरोबर आहे. cos 60 म्हणजे 1/2 असतं आणि cos 30 म्हणजे √3/2. आता cos 30 जो असतो तो sin 60 असतो आणि cos 60 जो असतो तो काय असतो sin 30 असतो, बरोबर आहे. हे कसं ते आपण टेबल मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे इथे बघा cos 60 किती होतं आपला 1/2 इंटू cos 30 किती आहे आपला तर √3/2 प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये sin 60 किती आहे √3/2 इंटू sin 30 किती आहे 1/2, बरोबर. आता इथं न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर मल्टिप्लिकेशन, म्हणजे √3 * √3, 2 * 2 = 4 आली, प्लस √3 * √3 आणि 2 * 2 = 4 आली, बरोबर. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत त्यामुळे डिनॉमिनेटर एकच लिहिणार आहे. इथं 1 असतो इथं 1 असतो, म्हणजे 1 + 1 किती झाले 2√3 झाले. आणि परत एकदा आडवा भागाकार पद्धत आलेली आहे का तर दोन्ही एकाच नंबर मध्ये टेबल आहेत, त्यामुळे 2 * 1 = 2, 2 * 2 म्हणजे √3/2 हे काय असणार आहे याचं आन्सर असणार आहे. आता या ठिकाणी बघा sin θ = 4/5 दिलेले आहे, देन फाइंड द cos θ. हे आपण जे टेबल मध्ये व्हॅल्यूज फाइंड केले होते सेम तीच मेथड आपल्याला या ठिकाणी यूज करायची आहे आणि तेच फॉर्म्युलेही यूज करायचे आहेत. म्हणजेच बघा sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1. साइन ची व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला 4/5, म्हणजे काय असणार इथं ब्रॅकेट स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1, बरोबर आहे. आता हा cos स्क्वेअर या ठिकाणी तसाच राहील, इज इक्वल्स टू 1 मायनस स्क्वेअर केला तर इथे आले आपले 16/25. डिनॉमिनेटर सेम करून घेतला, 25 * 1 = 25 मायनस 16/25 इथं आले cos स्क्वेअर θ, म्हणून cos स्क्वेअर θ इज इक्वल्स टू सबट्रॅक्शन केली बघा 15 मधून 6 गेले 9 राहिले, कॅरी ओव्हर 0 झाले म्हणजे 9/25 आलेले. आपल्याला कॉस ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट, म्हणजेच cos θ इज इक्वल्स टू 3/5 असणार आहे. हे आहे आपला फायनल आन्सर. आणि आता लास्ट क्वेश्चन आहे आपला cos θ इज इक्वल्स टू 15/17 देन फाइंड द sin θ. हे आपल्याला काढायचं आहे. परत एकदा तोच फॉर्म्युला आहे sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1. म्हणजेच sin स्क्वेअर ची काढायची आहे त्यामुळे ती तशीच ठेवली. cos ची व्हॅल्यू होती आपली 15/17 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 1, म्हणून sin स्क्वेअर θ इज इक्वल्स टू 1 मायनस काय असणार आहे 15 चा स्क्वेअर अपॉन 17 चा स्क्वेअर. पहिली मेथड जी यूज केली होती सिंपल ट्रिक, ज्यावेळेला स्क्वेअर मोठे येत असतात त्यावेळेला आपण काय करू शकतो ती मेथड यूज करू शकतो, म्हणजे आयडेंटिटी यूज करू शकतो. म्हणजेच काय येणार आहे 1 मायनस 15/17 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 15/17, बरोबर आहे. कुठली आयडेंटिटी यूज केली a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल तर a प्लस b आणि a मायनस b असतं, ठीक आहे. सबट्रॅक्शन केली 70 डिनॉमिनेटर सेम करून घेतले 17 * 17 मायनस 15/17. हे आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे त्यामुळे इथं जादा एक्सप्लेनेशन मी दिलेलं नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं आले बघा 2/17 इंटू किती आले बघा 7 × 5 = 12 ह्याच्याले 32/17 आले. म्हणजेच इथं या ठिकाणी बघा आपले 32 2 जा किती होतात तर 4 आणि इथं आले 64/17 इंटू 17. आता 64 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 8 चा आहे, त्यामुळे इथं टेकिंग स्क्वेअर रूट घेतले काय असणार आहे बघा इथं तर sin θ इज इक्वल्स टू 8 × 8 = 64 आणि इथं 17 × 17 होते त्यामुळे 17 दिले. हे आहे याचं फायनल आन्सर. आजचा व्हिडिओ खरंच खूप मोठा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा की आजचा जो लेक्चर आहे ते तुम्हाला कसं वाटलं.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंतही या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ट्रिग्नोमेट्री जर अवघड जात असेल तर त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल. आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपल्या गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओजही आपण टाकलेले आहेत, तेही बघा, जेणेकरून तुमचा मॅथ्स अजून परफेक्ट होऊ शकतो. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये. थँक्यू.